नगर हत्येप्रकरणी एक मोठी माहिती समोर येते की अहमदनगरमध्ये जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणासंदर्भातली मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे की आक्रमक महिलांनी ग्रामीण रुग्णालय हे बंद केलेलं आहे। डॉक्टर सीबी लामतुरे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। घटनेनंतर जखमींना जामखेड रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं। डॉक्टर नसल्यामुळे वेळेमध्ये उपचार मिळाले नाहीत असा आरोप महिलांकडून केला जातोय। आताच्या घडीची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय। जामखेडमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर सुद्धा गोळीबार झालेला होता आणि ज्या वेळेला त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं त्यावेळेला तिथल्या डॉक्टरांकडून योग्य ते उपचार मिळाले नाहीत। त्याच्यामुळे डॉक्टर सीबी लामतुरे यांच्यावर कारवाईची मागणी तिथल्या महिलांनी केलेली आहे। महिला या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। महिलांनी हा आरोप केलेला आहे। लामतुरे यांच्यावर कारवाईची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। सचिन अग्रवाल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सचिन, नेमकं काय घडलं होतं त्या ठिकाणी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जामखेड येथे दिवसाचा दुहेरी हत्याकांड झाला होता। दोघांनाही ज्या 7, 8, 9 गोळ्या मारण्यात आल्या होत्या त्या फायर झाल्यानंतर त्यांना तातडीनं तिथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। पण ग्रामीण रुग्णालयात जे आहे ते सीबी लामतुरे म्हणून जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते। अर्धा तास त्या ठिकाणी दोन्ही जे आहेत त्या बॉड्या तिथेच होत्या। त्याच्यामुळं जे आहे त्यांचा मृत्यू झाल्याचं या महिलांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे महिला ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात संतप्त झाल्या होत्या। सुरुवातीला त्यांनी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन केलं होतं। त्यानंतर त्या स्वतः जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्या आणि जिल्हा ग्रामीण रुग्णालयात जाऊन त्यांनी जे डॉक्टर सीबी लामतुरे जे आहेत यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे। आता पोलिसांचं नेमकं म्हणणं तरी काय आहे? पोलिसांचा तपास त्यांच्या पद्धतीने सुरू आहे की जे फ्लेक्स बोर्ड लावले होते त्याच्यावरनं ही घटना झाली की काय किंवा आणखीन काही कारण याच्या वगैरे असू शकतात की काय याच्या संदर्भात पोलीस आपापला तपास करत आहेत। धन्यवाद सचिन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणी आता महिलांनी आरोप केलेला आहे की वेळेमध्ये रुग्णालयामध्ये उपचार मिळाले नाही त्याच्यामुळे मृत्यू झालेला आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळेच जे त्या ठिकाणचे संबंधित डॉक्टर होते त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे।